त्यांच्याकडून थोडा अरेबिक ऐकणार आहोत. तर बघू अरेबिकमध्ये ते काय मेसेज देत आहेत. اسمي محمد آدم من السودان، وجيت اليوم هنا للمزارع هنا في مدينة تيمبورني، قريبة من بوني. وبوني هي مدينة كبيرة لكن أصغر من مومباي، قريبة من مومباي تقريبا 3 ساعات. فجيت هنا لمشروع بتاع الموز. طبعا هو مزارع. Okay, can you please translate the things that you have speak into Arabic into the English language? Yeah, well, my name is Muhammad Adam. Same, introduce myself, from Sudan, and I came to this Kiran Lokri. He's a good farmer. He's especially in specialist in banana farming. He's located in Temborne, like near Pone. That is near, I think, almost 3 hours from Mumbai. So he just welcomed me very good, and I contact him actually regarding this banana farming, like that I want to open this banana project in Sudan. I want to do this banana farming in Sudan. So he just gave me some advice and some tips on how to like succeed in this project. And one of the important message or advice that he gave me, like you have to do demo, because the soil from here and Sudan will be different. So and also the water can be different. Our water there can be for example salty. So if we do demo and it is successful, then we can invest in that project. Otherwise we can invest and we can fail big. So that's one of the advice I got from him. And another tips, like you have to, I see everything is advanced actually in his farming. Everything is good, and he's also good farmer. He knows how to deal with this banana farming because he has already experienced like I think 20 years or more than that. Yeah. So I just I'm happy for him. Thank ओके you. ओके, थँक मिस्टर मोहम्मद. तर चला मराठीवाले यांनी यांना स्वतःला इंट्रोड्यूस केलं होतं. त्याच्यानंतर यांनी सांगितलं की आम्ही पुण्यापासून जवळ आहोत. टेंभुर्णी पुण्यापासून जवळजवळ 150 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून पण एक 250-300 किलोमीटर आहे. तर यांनी तो रिसर्च केला होता, कारण की यांना कसं कसं यावं लागेल, त्याच्यामुळे त्यांनी ते सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी आपला प्लॉट व्हिजिट केला. त्यांना आपले प्लॉट एकदम ॲडव्हान्स वाटत आहेत त्यांच्या एरियापासून. त्यांना खूप भारी वाटतं आहे. पण आपण त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या म्हणजे सुदानमध्ये देखील, सुदान हा देश आफ्रिकेमधला आहे, तर तिथे देखील त्यांना मोठे प्रोजेक्ट्स राबवायचे आहेत केळीबद्दल. पण आपण त्यांना अशी ॲडवाईस देतो आहे की आता त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या इथे खूप केळी पिकत नाही आहे किंवा इतक्या ॲडव्हान्स लेवलला जाऊन ते करत नाही आहेत. तर अगोदर मी त्यांना असं ॲडवाईस दिली की आपण छोट्या स्केलवर डेमो प्रोजेक्ट्स करू, जेणेकरून त्यांच्या इथलं जे वॉटर जे आहे ते ग्राउंड वॉटर सलाईन आहे किंवा खारं पाणी आहे. त्याच्यानंतर त्यांच्या इथलं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, त्यांच्या इथली जी सॉईल आहे, माती जी आहे ती आपल्यापेक्षा वेगळी आहे. तर आपण तिथे सुरुवातीला एक डेमो प्रोजेक्ट करणार. त्याच्यावर त्यांना काही त्याचे फायदे तोटे, किती चॅलेंजेस आहेत किंवा सर्वच काय मिस्टेक होत आहेत ते आपण त्यांचा मोठा प्रोजेक्ट राबवताना किंवा मोठा प्रोजेक्ट करायला पण जायचं आहे का हे छोट्या प्रोजेक्टवरून आपल्याला कळेल. अगोदर कुठलाही गोष्टीचा मोठं काम करताना प्रोटोटाईप तयार केला जातो किंवा डेमो प्रोजेक्ट अगोदर राबवला जातो आणि त्यानंतर मोठ्या गोष्टीकडे आपण जाऊ शकतो. ते पण आपण त्यांना तीच ॲडवाईस दिली की आपण सुरुवातीला डेमो प्रोजेक्ट करणार. त्याच्यानंतर त्यांच्या येथील पण काही शेतकरी इच्छुक आहेत आपले प्लॉट व्हिजिट करायला. त्यांना आपण इथे ग्राउंड वर्क एक्सपिरियन्स कसा आहे किंवा काइंड ऑफ इंटर्नशिप आपण प्रोव्हाइड करणार आहोत. त्यांच्या इकडले 5-6 लोक, अराउंड 5-6 फार्मर्स फ्रॉम सुदान विल केम हिअर, बरोबर, राईट. तर त्यांच्या इथले काही शेतकरी येतील, त्यांना आपण इथे कामं कशा असतात, आपण कशा गोष्टी राबवतो, कुठल्या स्टेजला काय करतो हे देखील गाईड करू. बाकी चला, असंच या संदर्भात हा व्हिडिओ होता. ज्या पण शेतकऱ्यांना प्लॉट व्हिजिट करायचे, डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे, तुम्ही देखील मला अगोदर इंटिमेशन देऊन तुमची अपॉइंटमेंट घेऊ शकता. बाकी चला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद.